छान अशा अक्षयतृतीया विशेष करूयात पुरणपोळीचा बेत। एकदम लुसलुशीत होणार आहेत आपल्या पुरणपोळ्या तयार। करूयात पुरणपोळी करायला सुरुवात। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अक्षयतृतीया विशेष छानशा पुरणपोळीचा करणार आहोत बेत। आपण डाळ छान शिजून घेतलेली आहे, वाटून घेतलेली आहे मस्त। आता आपण पुरण घेऊया शिजून। कढईमध्ये आपण डाळ वाटलेली घेतलेली आहे टाकून। आता 1 ग्लास भरून साखर टाकूयात। 1 ग्लास आपण डाळीचं प्रमाण घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण साखर टाकलेली आहे। छान आता पुरणाला परतून घेऊयात। छान विलायचीची पूड घेऊयात थोडीशी टाकून। विलायचीची पूड टाकल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे तूप, म्हणजे तूप टाकल्यावर पुरणाचा रंग एकदम छान होतो। म्हणून पुरण करताना कधीही छान थोडंसं जास्तच तूप टाकायचं, म्हणजे पुरण एकदम टेस्टी लागतं। छान असं आपण पुरण घेणार आहोत परतून। आणि कढईला जर लागलं नाही पुरण का समजायचं की आपलं पुरण छान असं शिजलेलं आहे म्हणून। आता आपण छान असं आपलं गदगद असं झालेलं आहे पुरण तयार। बघा आता आपलं पुरण कढईला चिटकन न झाले, म्हणजे आता आपण समजून घ्यायचं की आपलं पुरण छान असं शिजलेलं आहे। आता आपण पुरणाला एका ताटामध्ये घेऊयात काढून आणि पुरणाचे छोट्या छोट्या आकारामध्ये गोळे करून घेऊयात, म्हणजे पुरण भरायला सोपं जातं पोळी करताना। आता आपण छान असे गोळे घेतलेले आहेत करून पुरणाचे। आता एक एक गोळा घेऊन छान अशी गोल आकारामध्ये आपण लाटून घेऊयात छानशी पोळी। एकदम छान अशी गोल आपली पुरणाची पोळी होणार आहे, एकदम मस्त तयार। आता गोल आकारामध्ये आपण पोळीला घेऊयात लाटून आणि छान भाजून घ्यायची पोळी। तूप किंवा तेल लावून पोळी भाजून घ्यायची, आपल्या आवडीप्रमाणे तूप लावायचे किंवा तेल लावायचे। छान अशी पुरणपोळी आपली तयार आहे। आता आपण भाजून घेऊयात पुरणाच्या पोळीला। अशी मस्त आपली पुरणपोळी भाजत आहे, एकदम छान अशी आपली तयार होणार आहे आजची पुरणाची पोळी विशेष अक्षयतृतीया। एकदम छान प्रत्येकाच्या घरी मेन म्हणजे अक्षयतृतीयाला पुरणाचा स्वयंपाक असतो आपल्या आपल्या पद्धतीने। अशी छान अशी टंब फुगलेली आपली पुरणाची पोळी तयार आहे। अशा झालेल्या आहेत एकदम मऊ आणि लुसलुशीत आपल्या एकदम छान अशा पुरणाच्या पोळ्या तयार। एकदम छान अशा आपल्या पुरणाच्या पोळ्या तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।